काल पुण्यात एक खड्डा पडला पोस्ट ऑफिसमध्ये, त्याच्यावर सत्ताधारी म्हणतात की विरोधक विनाकारण बदनाम करतायत पुण्याला वगैरे. विरोधकांचा काय संबंध? पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रात क्राईम वाढला आहे हे रोज चॅनल्सवरही दिसतंय. आणि केंद्र सरकारचा डेटा, आता महाराष्ट्रात आणि केंद्रात एकाच विचाराचं सरकार आहे, सातत्याने क्राईम वाढतोय. हा डेटा माझा नाही आहे, केंद्र सरकारचा डेटा आहे आणि चॅनल्स आणि वर्तमानपत्रात रोजच दिसतं आहे. त्याच्यामुळे बदनाम करायचा विषय नाही आहे. माझी विनंती आहे महाराष्ट्र सरकारने आणि गृह मंत्रालयाने थोडंसं गांभीर्याने त्यांची कामं घ्यावी. काही जागा वाटपासंदर्भात काय निर्णय झाला काय? 100 जागा आणि 84 जागा फॉर्म्युला मी तुमच्या चॅनलवर पाहिला. जो सुनावणी सुरू आहे तर आपल्याकडून मागणी करण्यात आलेली आहे की जे पक्षाचं चिन्ह आहे ते आधीचं घड्याळ असेल जे त्या बाजूला असेल किंवा आत्ताचं जे नाही आम्हाला नवीन दिलेलंच आहे चिल्ल. नक्की मागणी काय केली आहे? आणि आमची मागणी आहे ही, आणि पहिल्यांदा करत नाही आम्ही ही, अनेक वेळा आम्ही पहिला मॅटर इज सब ज्युडिस, त्याच्यामुळे मी खूप लिमिटेड बोलणार आहे कारण का मॅटर इज सब ज्युडिस. एक दुसरं की माझा लिमिटेड पॉईंट सांगते की ही मागणी आम्ही पहिल्यांदा केलेली नाही, ही मागणी आम्ही अनेक वेळा केलेली आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आदरणीय पवार साहेबांचा पक्ष आहे. ते फाउंडर मेंबर आहेत आणि कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे फाउंडर मेंबर सगळे निर्णय घेतात आणि प्रेसिडेंट जे कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे आहे पक्षाच्या. आता दुर्दैवाने अदृश्य शक्तींनी आमचं कॉन्स्टिट्यूशन पूर्णपणे डावलून तो पक्ष आणि चिन्ह एका वेगळ्या गटाला दिलेलं आहे. आमची लढाई ही कोर्टात चाललेली आहे की जसं आम्हाला नवीन चिन्ह देण्यात आलं तसं कन्फ्युजन आणि केस लॉजिकल एंडपर्यंत जाईस्तोवर दोन्ही बाजू ज्या लढत आहेत, म्हणजे आम्हाला तर नवीन ऑलरेडी दिलेलंच आहे तसं त्यांनाही नवीन चिन्ह द्यावं ही यांची मागणी. आणि आमची ही पहिल्यांदा मागणी केलेली नाही, आम्ही अनेक वेळा ही मागणी केलेली आहे कारण का अनेक वेळा कन्फ्युजन होतं. याचा कन्फ्युजनचं मी उदाहरण तुम्हाला देते की एक 10 दिवसापूर्वी तुमच्याच चॅनलवर जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पार्लमेंटमध्ये ऑफिस देण्यात आलं तेव्हाही तुम्ही बघितलं काय होतं. जर ह्या देशामध्ये संसदेमध्येही लोकांना आजही वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे आदरणीय पवार साहेबांचंच आहे, हेच जर पार्लमेंटमध्ये होत असेल तर तुम्ही विचार करा मायबाप सामान्य माणसाला कन्फ्युजन होत नाही. हे दुर्दैव आहे की जे आधीचं चिन्ह जे आदरणीय पवार साहेबांचंच होतं ते अदृश्य शक्तींनी चुकीच्या पद्धतीने आदरणीय पवार साहेबांकडून काढून घेतलं आणि तुतारी वाजवणारा माणूस हे नवीन चिन्ह आम्हाला देण्यात आलं, तुतारी वाजवणारा माणूस. निवडणुकीच्या आधी होईल असं वाटतं? नाही, आमची अपेक्षा आहे की आमच्यावर अन्याय होऊ नये. आता तुम्ही तुतारी आणि पिपाणी बघितलं, आमचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. त्यानंतर पिपाणी साताऱ्याला दिली, किती सीट मतं घेतली कारण का त्या फॉर्ममध्ये बाहेर तुतारी लिहिलं होतं, तिथे ते चिन्ह होतं जे चुकीचं आहे ना. आमच्यावर अन्याय आहे का? सशक्त लोकशाहीमध्ये पारदर्शकप्रमाणे संविधानाप्रमाणे हा देश चालला पाहिजे, पण आमच्यावर सातत्याने अदृश्य शक्ती अन्याय करते. मग दिंडोरीची सीट असेल, बारामती, जिथे जिथे आम्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढला आमच्या विरोधात ती पिपाणी हे चिन्ह ते देत होतं. आमचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे. ताई धारावीमध्ये तणाव पाहायला मिळतोय. अनेक ठिकाणी एक मिनिट तुम्हाला विचारायचं होतं अजून नाही थांबा एक मिनिट, हे केसबद्दल विचारताय नाही धारावीचाच प्रश्न आहे. धारावीमध्ये तणाव निर्माण झाला आहे. महानगरपालिकेच्या गाडीवरती दगडफेक करण्यात आली आहे, त्याचबरोबर मशीदचं काही अतिक्रमण होतं ते काढण्यासाठी अधिकारी गेले होते. हे दुर्दैव आहे की सातत्याने महाराष्ट्र सरकार हे सातत्याने लॉ अँड ऑर्डर याच्या बाबतीत गृह मंत्रालय पूर्णपणे फेल झालेलं आहे. हे तणाव सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रात सारखे कसं होतात? रोज चॅनलवर हिट अँड रन, ड्रग्ज, कोयता गँग आणि आता तणावपूर्ण वातावरण हे सातत्याने कोण होतं आहे? ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षचे त्यांचे सहकारी पदाधिकारी आणि त्यांचे मित्रच पक्ष, तो काय नवीन शब्द आज निघाला आहे, वाचाळवीर. भारतीय जनता पक्ष सत्तेत असल्यावरच वाचाळवीर कसे या राज्यात येत आहेत ह्याचाही अभ्यास कोणीतरी केला पाहिजे. दादा मुस्लिमांना तिकीट देणार आहेत 10% वगैरे, आता काय नवीन कशासाठी?
नवीन आहे का नाही मला माहिती नाही, आणि तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना. कुणाला तिकीट कोणी द्यायचा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. जागेचा फॉर्म्युला ठरलाय का? आपलं पुरोगामित्व धर्मनिरपेक्ष इमेज कायम ठेवण्यासाठी धडपड ही सगळी. हे मला कसं सांगता येईल, कारण का ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे नेते संविधानाच्या विरोधात बोलतात, समाजात तेढ निर्माण करण्यासारखी भाषणं करतात, त्याला या राज्याचे गृहमंत्री डिफेंड करतात, त्याच्यापेक्षा जास्त मी काय बोलायची गरज नाही मला वाटत. हे दुर्दैव आहे. महाराष्ट्राच्या निवडणुका जवळ आहे, तर हा जो चिन्हांबाबतचा निर्णय आहे तर त्याच्या कधीपर्यंत तुम्हाला अपेक्षित आहे? पुढची सुनावणी कधी आहे? पुढची सुनावणी बुधवारी आहे. बुधवारी पुन्हा केस बुधवारी आहे. काही मनोज जरांगे उपोषणाला बसले. उद्यापासून वेगवेगळ्या जिल्ह्यात महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आणि तिथेच ओबीसीचे सुद्धा काही कार्यकर्ते उपोषणाला बसले. पुन्हा एकदा जातीय तणाव विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर होते असं वाटत नाही? महाराष्ट्र सरकारचं अपयश आहे. महाराष्ट्र सरकारने मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजांना आरक्षण देऊ असा शब्द हा महाराष्ट्र सरकारने दिलेला, तुमच्या चॅनल्सवर राज्यानेही देशाने पाहिलेला आहे. आणि त्याला कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटची गरज आहे. कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करण्यासाठी प्रस्ताव राज्यातून देशात गेला पाहिजे पार्लमेंटला. पार्लमेंटमध्ये बाकीची राज्य, अनेक राज्यांची बिलं मी पार्लमेंटमध्ये लोकसभेत मतदान सरकारच्या बाजूनी केलं जेव्हा आरक्षणाच्या मागण्या आलेल्या आहेत. मग महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव का येत नाही आहे पार्लमेंटमध्ये, याचं उत्तर कोणीतरी आम्हाला द्यावं. आणि मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाला आरक्षण देण्याचा प्रस्ताव जर NDA सरकार म्हणजे मोदी सरकार होतं तेव्हाही आम्ही